कुरुक्षेत्रावर अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांनी जी भगवद्गीता अर्थात ईश्वरीय ज्ञान आमच्यासमोर प्रकट केलं, त्यामध्ये भगवंत अनेक भूमिकांमधून आपला विषय मांडतात समोर आपल्या. त्यामध्ये ते सांगतात, तुम्ही कुठेही असा, कुठेही जन्माला आलेले असा, कोणत्याही कुळात जन्मालेले असा, कोणतंही हीन कर्म करत असणारे असा, तुम्हाला माझ्या चरणी स्थान आहे. जर तुम्ही माझ्या चरणी समर्पित असाल तर तुमच्या ऊर्ध्वगतीची पुढच्या प्रवासाची जबाबदारी मी घेतो. मात्र भगवंत आमची जबाबदारी कधी घेणार आहेत? ज्या वेळेला आमची निष्ठा अचल असेल, दृढ असेल, ज्या वेळेला आम्ही तन मन धनानं ईशचरणी समर्पित असू आणि आम्ही सत्यनिष्ठ असू. ईश्वराचं दुसरं नाव सत्य आहे. सत्यवचनी असू तर ईश्वर आम्हाला धरून पुढे नेणार आहेत. संत कान्होपात्रा नावाच्या गणिकेची गोष्ट आपल्याला माहिती आहे, जी साक्षात विठ्ठलामध्ये विलीन झालेली आहे. शिवलीलामृतातला 11वा अध्याय अनेक जण वाचतात, पण त्यातलं तत्त्व आपण लक्षात घेत नाही. सत्यवचन, निष्ठा आणि समर्पण हे जर असेल तर ईशचरणी आम्ही विलीन होणारच आहोत. ईश्वर हात पुढं करून उभे आहेत, आम्ही धरायची वेळ आहे.